मंडळींनो, सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत वसलेले डोंगरदऱ्या, प्राचीन लेणी, घाटमार्ग आणि किल्ल्यांनी नटलेले एक अद्भुत पर्यटन स्थळ म्हणजे जुन्नर आहे. अष्टविनायक पैकी 2 गणपती लाभलेले म्हणजे जुन्नर हे एक महत्त्वाचे अध्यात्म स्थळ आहे. त्या 2 स्थळांपैकी एक आहे ते ओझरचा विघ्नेश्वर, तर दुसरे आहे ते लेण्याद्री जो आहे गिरिजात्मक गणपती. नमस्कार मंडळी, वेलकम टू संजूराम ब्लॉग. आज आपण आलेलो आहे लेण्याद्री इथे. इथे येण्यामागे आज काही एक विशेष कारण आहे. मंडळींनो, विशेष कारण म्हणजे आज माझं जन्मस्थान म्हणजे इव्हन तिचंही जन्मस्थान लातूरवरनं इरा इंटरनॅशनल स्कूलची सहल आली आहे. आणि आज आपण 2 दिवस म्हणजे आजचा आणि उद्याचा हे दोन्ही दिवस इथं व्यतीत करणार आहोत. मुलांबरोबर इतिहास जाणून घेणार आहोत. आपल्या अष्टविनायकपैकी 2 गणपतींचे इथं दर्शनी देणार आहोत. सगळ्यांच्या आग्रहानुसार सातवाहन कालातील नाणेघाट म्हणजे जो व्यापारी मार्ग होता, तर त्याच्याही इथं त्यांना माहिती देणार आहोत. तर आज आपल्याबरोबर गाईड असणार आहेत. आपले जवळपास 101 विद्यार्थी आहेत, 20-1चा स्टाफ आहे आणि या सगळ्यांचा लावाजमा घेऊन आपण पूर्ण जुन्नरमध्ये फिरणार आहोत. चला तर मग आजची मजा तुम्हाला कॅमेरा थ्रू दाखवतो. पूर्ण रात्र प्रवास करून आले तरी विद्यार्थ्यांची एनर्जी काही कमी नव्हती. त्यांनी नुसतं तालावर ठेका घेतला होता. तर मंडळींनो, आज आपल्याबरोबर असणार आहेत गाईड म्हणजे ऑथराइज गाईड आहेत, जे जुन्नर विभागात आतापर्यंत कमीत कमी 200 पेक्षा जास्त सहलींना त्यांनी मार्गदर्शन केलेले आहे. मग ते आपल्याही जिल्ह्यातले असतील, लातूर जिल्ह्यातल्याही सहलींना त्यांनी मार्गदर्शन केले. तर आजचा प्रोग्राम त्यांच्याकडनं जाणून आपल्याला. माझं नाव आहे प्रभाकर बालचंद, जुन्नर टूर गाईड. आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मी जुन्नर तालुका किंवा छत्रपती शिवरायांचं गडकिल्ले दाखवण्याचं काम करत आहे. तर आज आपण जाणार आहोत सर्वप्रथमतः श्री अष्टविनायकापैकी जुन्नर तालुक्यात 2 मंदिर आहेत. गिरिजात्मक लेण्याद्रीचं दर्शन घेऊन आपण पुढे कुकडेश्वर आणि नाणेघाटामध्ये जाणार आहोत. बर, म्हणजे आजचा प्रोग्राम तो असणार. हो सर, नमस्कार. संजूराम ब्लॉग जर स्वागत आहे तुमचं. बर, लातूर वरनं जुन्नर म्हणजे हा फार मोठा पल्ला होता आणि लहान मुलं, तर ते घेऊन यायचं प्रोव्हिजन आणि त्याच्या मागचं काय उद्देश होता सर? म्हणजे असं की आता शाळा आमची नवीन होती, बरोबर, साधारणतः आणि मुक्कामी आमची पहिली ट्रिप आहे. बर, त्यामुळं आम्ही ठरवलं की सुरुवात कुठून करायची. बरोबर. तर अष्टविनायक श्री गणेश गणपतीच्या दर्शनाने करावा हा हेतू ठेवून तिथून आम्ही इथं आलो. बरोबर. आणि मुलांना इतिहासाची माहिती व्हावी, बरोबर, या दृष्टीनं मग ते पण हा विषय होता की मग कुठून सुरुवात करायची. बरोबर. जिथून महाराष्ट्राचा जो आराध्य दैवत ज्यांचा जन्म झाला, शिवाजी महाराजांचा जन्म झाला, मग तिथून आम्ही सुरुवात करायचं ठरवलं. बरोबर. सर, साधारणतः दरवेळेस आपण म्हणतो की सायन्सचा आपण प्रॅक्टिकल रूम असते, कम्प्युटर लॅब असते, ज्याचे सगळे प्रात्यक्षिक तिथं करतात, पण मग इतिहास कसा समजून घ्यायचा? तेच तर विद्यार्थ्यांना इतिहास जगवण्यासाठी म्हणून आम्ही ही ट्रिप इकडे. फार मोठा उद्देश आहे सर, कागदावर न शिकवता ऍक्च्युअल महाराष्ट्रात जे सह्याद्री भरभरून दिलेले, महाराष्ट्राला हे वैभव लाभलेले, तर त्या वैभवात तुम्ही विद्यार्थ्यांना घेऊन त्याची माहिती देणार आहात. आणि फार मोठं पुण्याचं काम आहे, कारण आज त्यांच्या मनात जे प्रश्न निर्माण होणार आहेत तेच त्यांना फिरवणार आहेत. हो, बरोबर आहे. तर शुभेच्छा. मी तुमच्या बरोबर असणार आहे 2 दिवस आणि आपल्याला सर गाईडही करणार, तेही गायडन्स, त्यांच्या गायडन्सच्या माध्यमातून आपण सगळी बऱ्यापैकी माहिती द्यायचा प्रयत्न करू. ओके. मराठवाड्यात सुप्रसिद्ध असलेले आपले सुशिला म्हणजेच पोह्यासारखे दिसणारे पण असणारे लाह्याचे असा नाश्ता विद्यार्थ्यांना स्नेहभोजना स्वरूपात देण्यात आला, कारण पुढे त्यांना चढायचं होतं साधारण 300-350 पायऱ्या. तर मंडळींनो, लेण्याद्रीला आल्यानंतर इथं 2 प्रकारच्या 2 पार्किंग आहेत. साधारण माझ्या मागं बघा, इथं दिसतील गाड्या लावल्या. इथं गाडीनुसार चार्जेस आहेत. 10 रुपये, 25 रुपये, 50 रुपये आणि 100 रुपये. मोठ्या गाड्यांना म्हणजे बस वगैरे आहेत त्यांना 100 रुपये चार्ज घेतात. छोट्या गाड्यांना 25 रुपये, 4 व्हीलरला घेतात 50 रुपये, पण छोट्या 4 व्हीलर. इथं मागे एक आहे. आणि मला यात्रेचा फील येतो, कारण गावाकडची यात्रा असते अशा पद्धतीचे दुकानं असतात.
पळा पळा. हा, लीडिंग फ्रॉम द फ्रंट, सगळ्यात शेवटात. बर बर चला. तर मंडळी, सरांना माहिती सांग. आपण आलोय लेण्याद्रीच्या बेसला. कोण आहे? लेण्याद्री हो, या चालू अध्यक्ष. करतोय. आओ या अध्यक्ष. आणि इथं आल्यानंतर आपल्याला इथंही डोलीची सोय दिसते. फक्त उत्तराखंड मध्ये नाही तर आपल्या महाराष्ट्रातही डोलीची सोय आहे. तर त्याची आपल्याला माहिती सांगतील साधारण काय चार्जेस असतात. माझ्या ऐकण्यात वजनावर असतात. आता तुमचं कसं आहे ते मला सांगा. वजनावर नसतं. बर, ठीक आहे, माईक घ्या हातात. एक माणसाला 1500 रुपये घेतात. बर, 350 पायऱ्या आहे डोली इथून वरती. हा, आणि मंदिरापर्यंत. चौघजण हा, 4 जण नाही, 8 जण असतात. निम्म्यापर्यंत 4 जण, तिथून वरती चेंज करून अर्धे 4 जण जातात घेऊन. बरोबर. त्यांचं दर्शन करून परत इथपर्यंत घेऊन येतात. म्हणजे 1500 वर हा. नेलं आणि परत परत खाली खाली आणणार आणि त्याला काय टाइम लिमिट आहे का, किंवा वर नेल्यानंतर तुम्ही अर्ध्या तासात नाही. दर्शन झाल्यानंतर दर्शन झालं हा लगेच येतो खाली घेऊन त्यांना. आणि वन साइड जायचं असेल तर का नाही? तरी तेवढेच फिक्स रेट आहे. फिक्स रेट आहे. हो, संस्थेचा रेट आहे ना. बरोबर. हा, संघटना आहे, डोली संघटना. अच्छा. तर मंडळींनो, याला फार मेहनत लागते. 350 पायऱ्या. हो, आपल्याला एक बॉटल 1 लिटरची घेऊन जायचं म्हणजे जीवावर येतं. आणि कमीत कमी 50 प्लसच आहेत. आजची लहान मुलंही कमीत कमी 40 वजनाचे असतात. एवढे घेऊन ते चालतात. तर इथं बार्गेन करायचा विषय नाही. इथं असोसिएशनने डिक्लेअर केलेली प्राइस आहे. 1500 घेतात, त्याच्यापेक्षा जास्तही घेतात, त्यापेक्षा कमीही घेतात. कमी आहे. जसं आपण डोलीच्या पुढे आलो, तुम्ही मागं बघा, ते आहे तिकीट विंडो. तर इथं वय वर्ष 15च्या वर आहे 25 रुपये तिकीट. आणि जर तुमच्याकडे कॅमेरा असेल, म्हणजे व्हिडिओ शूटवाला, गोप्रो चालून जातो, मोबाईलही चालून जातो, पण तुम्ही DSLR कॅरी करताय किंवा कुठलेही जे प्रोफेशनल कॅमेरे आहेत ते कॅरी केलं तर त्यालाही 25 रुपये सेपरेट चार्ज. हे असं काउंटर आहे. खरं तर ऑनलाईनची सेवा आहे, पण बऱ्याच जणांना माहीत नाहीये. तर भविष्यात मे बी थोडंसं अवेअरनेस वाढवतील, त्यामुळे ही गर्दी राहील. मंडळींनो, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका जवळपास सर्व बाजूनी सह्याद्रीच्या डोंगर रांगेने वेढला आहे. तसेच साधारण 301 लेणी या जुन्नर तालुक्यात आत्ता सध्या स्थितीत आहेत. खरं तर लेण्याद्री या पर्वतरांगेत साधारण 30 लेण्या आहेत. त्यातील 8व्या गुहेत गिरिजात्मकाचे देऊळ आहे. या गुहेला गणेश लेणी असेही संबोधले जाते. देवळात जाण्यासाठी आपल्याला साधारण 307 पायऱ्या चढाव्या लागतात. मंडळींनो, लेण्याद्रीकडे येताना थोडंसं सांभाळूनच यावे लागेल. इथं खूप जास्त माकडांची संख्या आहे. तुमच्या हातात खाद्यपदार्थ किंवा बॉटल असेल तर ते तुमच्याकडनं हिसकावून घेऊ शकता. मंडळींनो, शेवटच्या टप्प्यात आलो. इथं लेण्यांसाठी एक रस्ता जातो. मंदिरात जरा गर्दी दिसते. आपण तोपर्यंत काय करू, लेण्या पाहू. तो प्रॉपर पायऱ्यात. आणि तुम्ही समोर बघचाल, तो रस्ता जातो मंदिराकडे. आणि आपण अलीकडनं आलोय, कारण आपल्याला लेण्या पण दाखवायच्यात. आणि माकडोबा आले तर आमच्याकडे काही नाहीये. तर एखाद्या 1 BHK ला लाजवल, 2 BHK ला लाजवल एवढी मोठी रूम टाईप आहे ही लेणी. थोडं समोरनं दर्शन देतो. तर त्या अशा आहेत. तर लेणीतनं बाहेर आलो. आता आपण जाऊ मंदिराकडे, दर्शन घेऊया. आई इकडं या साईड मंदिराला वर जायचं. किती छान बसलेलं आहे लहान बाळ आणि त्याची आई. आवाज चांगलाच घुमतोय. फार मोठा असं समोर एक दरबार भरेल एवढं पटांगण आहे. तर हे सिंगल दगडामध्ये कोरलेलं आहे. इमॅजिन करा, असं वास्तुशिल्प भारतात फार कमी ठिकाणी. यालाच म्हणतात ते लेणी. विद्यार्थी सगळे लाईन मध्ये थांबतात दर्शनासाठी. गणेश पुराणानुसार देवी सतीने पार्वतीचा अवतार घेऊन गणेशाला जन्म देण्याची इच्छा व्यक्त केली.
त्यासाठी तिने लेण्याद्री पर्वतावर अतिशय घोर तप केले. भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी देवी पार्वतीने स्वतःच्या अंगाच्या मळापासून एक मूर्ती बनवली. गणपतीने या मूर्तीमध्ये प्रवेश केला आणि तो तिच्या समोर 6 हात आणि 3 डोळे असलेला बालक म्हणून प्रविष्ट झाला. असं म्हणतात की गिरिजात्मक या अवतारात गणपती लेण्याद्रीवर 15 वर्ष राहिला आणि या अवतारात त्याने अनेक दैत्यांचा संहारही केला. सर्वप्रथम तर पहिलं तुमचं या जुन्नर तालुक्यामध्ये कुठून आलात तुम्ही? लातूरवरून आलात. तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं शिवजन्मभूमीमध्ये म्हणजेच अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळामध्ये असलेल्या शिवजन्मभूमीमध्ये सहर्ष स्वागत. छोटीशी ओळख करून देतो. माझं नाव आहे प्रभाकर रामदास भालचिम, जुन्नर टूर गाईड. जुन्नरची दुसरी एक ओळख जर सांगितली, सन 2018 साली हा जुन्नर तालुका महाराष्ट्र राज्यातील पहिला पर्यटन तालुका आहे. मग पर्यटन तालुका घोषित केलाय महाराष्ट्र शासनाने. या जुन्नर तालुक्यामध्ये नेमकं काय पाहण्यासारखं? आज आपण 2-3 स्पॉट करून पुन्हा माघारी जाणार आहोत, पण बरंच काय आपलं राहून जाणार आहे पाहण्याचं, इतिहास अभ्यासण्याचं. तर या जुन्नर मध्ये आपण आला तर आज आपण जसं काय लेण्याद्रीचं देवस्थान आपण पाहिलं, गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं, तसं दुसरा एक गणपती बाप्पा आहे. कुठला आहे? ओझर. अष्टविनायकापैकी म्हणजे 8 गणपती बाप्पा आहेत ना, त्याच्यापैकी 2 गणपती बाप्पा आपल्याला जुन्नर तालुक्यात पाहायला भेटतात. 7 गड किल्ले पाहायला भेटतात. येत असताना आपल्याला अनेक छोटे छोटे होल पाहायला भेटले, जसं की आपण या ठिकाणी होल आपल्याला पाहायला भेटतात. काय असू शकतात हे? कधी कोरले असतील हे? याची निर्मिती कधी झाली असेल? हाच इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत थोडक्यात. मग भारतामध्ये साधारणतः 1200 लेणी आहेत. किती? 1200 लेणी आहेत. महाराष्ट्रामध्ये 1000 ते 900 लेणी आहेत आणि एकट्या जुन्नर तालुक्यामध्ये 350 लेणी समूह आहे. किती आहे? खूप सारे लेणी समूह आहे. 7 गड किल्ले आहेत, 5 धरण एकट्या जुन्नर तालुक्यामध्ये आणि प्राचीन असे 3 मंदिरं, जे की पुरातन कालखंडामध्ये आपल्याला या ठिकाणी ते मंदिरं पाहायला भेटतात. त्याचे 3 मंदिरं प्राचीन आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटलेत. त्याच्यापैकी आज एका मंदिराला आपण जाताना भेट देणारच आहोत. ते आहे कुकडेश्वराचं महादेव मंदिर. असं पुरातन मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. म्हणजे लेण्या कधी कोरलेल्या आहेत? आता आपण ज्या लेण्या पाहतो ह्या लेण्या कधी कोरलेल्या आहेत? साधारणतः 1ल्या ते 2ऱ्या शतकामध्ये या ठिकाणी लेण्यांचं खोदकाम किंवा कोरीव काम चालू झालेलं आहे. म्हणजे कोणी कोरलेले, कशासाठी कोरलेले? तर आपल्या भारत देशाचा व्यापार हा इतर देशांशी होता. ग्रीक असेल, फ्रान्स असेल, अरब असतील, युरोपियन असतील, या देशांचा आपला व्यापार चालायचा. मग तो कशा सहाय्याने चालायचा? दळणवळणाची साधनं आज जर आपण पाहिलं, गाड्या किंवा फ्लॅट वगैरे आता पाहतो. पूर्वीच्या कालखंडामध्ये जाण्या येण्याचा किंवा मार्ग किंवा दळणवळणाचं साधन म्हटलं तर मुंबईला आपण जर गेला असेल, मुंबई आणि अनेक बाजूला आपल्याला मोठमोठे समुद्र किंवा बेट आपल्याला पाहायला भेटतात. मुंबईला जर गेला तर मोठमोठे बेटत. मग कल्याण असेल, नालासोपारा असेल, माहीमची खाडी असेल, अनेक खाड्या असतील, अशी मोठमोठे बंदर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. मग आपला व्यापार हा जहाजांद्वारे चालायचा. मग तो माल थेट परदेशातून माल मुंबईला मोठमोठ्या बंदरामध्ये उतरला जायचा. नंतर तो माल कल्याण आजचं कल्याण आहे, पूर्वीचं नाव होतं कल्याण. आणि प्रतिष्ठान म्हणजे आजचा आहे पैठण. असा हा तो मार्ग होता. आणि तो मार्ग कुठून कसा चालायचा? कल्याण ते प्रतिष्ठान. आणि तो विशिष्ट एका घाट मार्गाने वरती आणला जायचा. आज आपण कुठल्या घाटाला पाहणार आहोत? कुठला घाट पाहणार आहोत? नाणेघाट. त्याच मार्गाने तो माल पूर्णपणे वरती आणला जायचा. मग कसा आणला जायचा? तर बैलांच्या, घोड्यांच्या खेचऱ्याच्या सहाय्याने तो माल वरती आणला जायचा. अशा प्रकारे हा लेणी समूह साधारणतः 1ल्या ते 2ऱ्या शतकामध्ये कोरलेले आहेत. आता गणपती बाप्पाचा या ठिकाणी, म्हणजे या ठिकाणी कोण राहायचे? आता ह्या खोल्या तर दिसतात. तुम्हाला याचं नाव माहिती आहे? नाही माहित? आपण ज्या ठिकाणी बसलो आहोत याला असं चैत्यगृह, गवाक्ष, विहार असं म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी बौद्ध भिक्षू लोक जास्त प्रमाणात या ठिकाणी राहिलेले आहेत. आपण शिवनेरी गडाला जर पाहिलं तर संपूर्णपणे लेणी समूह आपल्याला पाहायला भेटतोय आणि शिवनेरीच्या आजूबाजूला लेणी पाहायला भेटतात. ह्या ज्या काही रूम दिसतात तुम्हाला, या आहेत लेणी किंवा बौद्ध भिक्षू लोकांचं राहण्याचं किंवा निवासाचं ठिकाण आहे. याच्यामध्ये ध्यानधारणा करण्याचं त्या ठिकाणी ते बौद्ध भिक्षू राहायचे. म्हणजे कोणी दान दिले तर मोठमोठे जे कोणी व्यापारी लोक असतील त्या व्यापाऱ्याने या लेण्यात दान दिल्याचा उल्लेख कशामध्ये समजतो आपल्याला? शिलालेखामध्ये सापडतोय. शिलालेख म्हणजे काय?
दगडावरती कोरलेलं जे असतं किंवा लिहिलेलं असतं त्याला बोलतात शिलालेख. तसा शिलालेख तुम्ही या बाजूला जर पाहिला असेल, तुम्ही निरीक्षण केलं असेल तर एवढी एक बाजूला एक रूम आहे, त्याच्यामध्ये एक स्तूप दिसला तुम्हाला. स्तूप म्हणजे काय असतंय? गौतम बुद्धाचं प्रतीक आहे. आज आपल्याला या ठिकाणी गौतम बुद्धाचं प्रतिकृती किंवा त्यांचं स्टॅच्यू आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत नाही, परंतु स्तूप म्हणजेच गौतम बुद्धाचं एक प्रतीक म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. तर ते स्तूप काय असते की त्याच्यावरती छत्री असते, हर्मिका, दंड, मेदी, अंड, ज्योता आणि खालचा तो भाग पूर्णपणे असा हा स्तूपाची रचना असते. छत्रीच्या वरती म्हणजे छत्रीच्या खाली त्या ठिकाणी मेन जो लोक असतील त्यांच्या हस्ते वगैरे त्या ठिकाणी ठेवल्या जायचे. असा हा स्तूपाची रचना या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. या लेण्या कोणी दान दिलेल्या आहेत? अनेक व्यापारी लोक आहेत. तर या ठिकाणी एक शिलालेख आहे, त्यामध्ये कल्याणचा एक व्यापारी आहे, कलियान यांनी या लेण्याचं दान दिल्याचा उल्लेख त्या शिलालेखामध्ये आपल्याला सापडतोय. असं शिलालेख आपल्याला भरपूर सारे पाहायला भेटतात. शिवनेरीला शिलालेख आहे, परंतु तो आपण उद्या वाचन करणार आहोत. समजलं लेणी हे काय आहे? बौद्ध भिक्षू लोकांचं राहण्याचं ठिकाण आहे. नंतर मग शंकर पार्वतीने या ठिकाणी तपश्चर्या केली, नवस केला, त्यांना पुत्र म्हणजे स्वप्नात आलं. या ठिकाणी नंतर गणपती बाप्पाचं मंदिर किंवा देवस्थान बसवण्यात आले. नंतर आपण त्या ठिकाणी आपण या ठिकाणी दर्शनाला येत असतो. ओके. ट्रिपला येताना खरं तर मस्तीच्या मूडमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांचे मनात बरेच प्रश्न होते. ज्यावेळेस लेण्याद्रीमध्ये फिरत होते त्यावेळेस दिसणारे वेगवेगळ्या लेण्या, एका अखंड दगडामध्ये असलेले सुराख, तर त्याची माहिती ज्यावेळेस त्यांना भेटली तर त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळे समाधान होते. मंडळींनो, इथं माकडे नक्कीच त्रास देतात, तर थोडं जपून या. काही भाविक डोलीमध्ये बसूनही आले होते. ज्यांना चालणं शक्य नाही त्यांच्यासाठी पर्यायी मार्ग हा डोलीचा आहे. खरं तर मी साधारण 60 ते 80 मधले बरेच भाविक पाहिले जे स्वतःच्या पायावर चालत येत होते. तर श्रद्धाच आहे ती एनर्जी त्यांना देते आणि वरपर्यंत देवापर्यंत पोहोचवतेही. खरं तर 2 ते 3 तास या विद्यार्थ्यांबरोबर व्यतीत केला. त्यांचे निर्मळ प्रश्न आणि त्यांना भेटलेली उत्तरं पाहून फार समाधान वाटले. इरा इंटरनॅशनल स्कूलच्या प्रिन्सिपल म्हणजेच कल्पना मुसने मॅडम यांच्याशी पार्किंगला जात असताना थोड्याशा गप्पा मारल्या. भविष्यातले त्यांचे विजन जाणून घेतले. खरंच ग्रेट आहेत मॅडम, कारण भविष्यात विद्यार्थ्यांना बरंच काही द्यायची त्यांची माणसं आहे. विद्यार्थ्यांचा पुढचा प्रवास चालू झाला होता. पुढचा प्रवास असणार आहे ते प्राचीन कुकडेश्वर मंदिर आणि तसेच घाटवाट म्हणजे सातवाहन कालातील जी व्यापारी मार्ग वापरला गेला होता तो म्हणजे नाणेघाट. तर या 2 वास्तू आपण पुढे पाहणार आहोत. तर मंडळींनो, लेण्याद्रीचा हा पूर्ण ब्लॉग तुम्ही पाहिला असेल. खरं तर सरांनी फार सुंदर माहिती विद्यार्थ्यांना दिली आहे. आता छोटासा प्रयत्न आहे विद्यार्थ्यांबरोबर महाराष्ट्रातील धार्मिक स्थळं, ऐतिहासिक वारसे असलेले स्थळं याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. जर आमच्याकडनं हा आमचा प्रयत्न तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थोडेसे कमेंटही याच्यावर येऊ द्या. खरं तर मागच्या 1 वर्षात तुम्ही दिलेल्या प्रेमामुळं आपण 1000चा टप्पा पूर्ण केलेला आहे. तर नक्कीच तुमचा सपोर्ट आमच्यापर्यंत असाच राहू द्या. पुढच्या भागात भेटू. पुढच्या भागात आपण कुकडेश्वर मंदिर आणि नाणेघाट कव्हर करणार आहोत. धन्यवाद.